नमस्कार, मी कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला आहे ना रेडीमेड ब्लाऊज अल्टर करून दाखवणार आहे. आणि रेडीमेड ब्लाऊज तुम्हाला माहीतच आहे किती प्रॉब्लेम येतात. शोल्डर उतरतं, फिटिंग व्यवस्थित बसत नाही आणि आपली छाती बरोबर बसत नाही, कमरेमध्ये बरोबर बसत नाही. आता इथे तसंच झालेलं आहे. कस्टमरचं हे ब्लाऊज आहे माझ्याकडे फिटिंग करायला आलेलं आहे. आता हे बघा ब्लाऊज आहे ना असं ठेवून घ्यायचं आणि ज्या बाजूला हुक लावलेले असतात ना त्या बाजून आपल्याला ब्लाऊज मोजायचं असतं कधी पण. तुमच्याकडे कोणाचंही पण ब्लाऊज शिवण्यासाठी आलं तरी पण आहे ना हुकाच्या बाजूनं ब्लाऊज आपल्याला मोजायचा. आता इथे बघू शकता याचे आई बघा कसे लावलेले आहे. हे बघा आणि पूर्ण खराब असतं हे ब्लाऊज, म्हणजे खराब म्हणजे नाही ते व्यवस्थित बसतच नाही आपली फिटिंग वगैरे. आता थोडंसं कसं ज्या बायका थोड्याशा हेल्दी असतात ना तर त्यांना व्यवस्थित बसतं आणि ज्या थोड्याशा बारीक असतात ना तर त्यांना हे अजिबात हे ब्लाऊज बसते नाही, त्यांचे शोल्डर उतारणारच रेडीमेड ब्लाऊजचे. आता इथे बघू शकता आणि त्याचे गळे आहे ना खूप मोठे मोठे घेतलेले असतात त्यांनी. आता हे बघा ज्या बाजूने आहे ना हुक लावलेलं आहे त्या बाजूनं आपण मोजणार आहोत. आता इथे आहे ना अशी शिलाई आहे, ही बघा इथे मी मार्किंग करते इथे. आणि मार्किंग केल्यामुळे मग आपल्याला आहे ना ही शिलाई म्हणजे इथून आपल्याला टेप पकडायचं आहे मोजण्यासाठी. आता हे ताईचं हे माप आहे 34 इंच, छातीचं माप आहे. आता तुम्हाला इथे मी मोजून दाखवते हे ब्लाऊज किती भरलेलं आहे ते बघू शकता. हे बघा जिथे आपण चॉकने मार्किंग केली तिथून टेप पकडायचा, ज्या बाजूला आपण हुक लावलेले आहे तिथपर्यंत मोजायचं. तर हे बघा हे ब्लाऊज पूर्ण भरलेलं आहे एक साईड. हे बघा 10 इंच म्हणजे संपूर्ण हे ब्लाऊज आहे, म्हणजे 40 इंच छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे. बघू शकता हे बघा 10 इंच भरलेलं आहे, म्हणजे हा चौथा भाग आपण मोजतो. तर मग आपल्याला फक्त हे ब्लाऊज आहे ना 34 इंच मापाचं करायचं आहे. आता खालच्या साईडला पण आहे ना इथे पण मोजून दाखवते मी तुम्हाला. हे बघा हे पण भरलेलं आहे इथे 9 इंच, म्हणजे कंबर आहे 36 इंच असं हे ब्लाऊज आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे कमी करायचं आहे, फिटिंग करायची, अल्टर करायचं आहे. आता कसं करायचं आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा स्लीव्ज पण आहे ना, स्लीव्जची जी फिटिंग आहे ती कमी आहे. आता इथे बघा तुम्हाला मी लिहून दाखवते. 40 इंच छातीचं हे माप आहे आणि 36 इंच कंबर आहे त्याचं. आणि आपल्याला फक्त 34 इंच छातीचं माप घ्यायचं आहे आणि त्या ताईचं कंबर आहे 29 इंच. तर मग आपल्याला आता हे बघा इथे ना तुम्हाला मी स्लीव्ज पण मोजून दाखवते. हे बघा स्लीव्ज आहे ना एकदम कमी आहे, म्हणजे फिटिंग एकदम कमी आहे. आता त्या ताईचं माप आहे इथे फिटिंग स्लीवची 5.5 इंच आणि हे भरलेलं आहे फक्त 5.25 इंच. आपल्याला याच्यामधून फक्त 0.5 इंच कमी करायचं आहे. बघू शकता किती फरक पडलेला आहे. हे बघा पण आपली ही शिलाई थोडीशी क्रॉस येणार आहे. चला काही प्रॉब्लेम नाही. आणि आपल्याला तर ते खूप डोकं लावूनच करायला लागतं अशा गोष्टी. ते आपल्याकडं तर देतात शिवायला वगैरे, पण मग फिटिंग करायला वगैरे पण आपल्याला पण ते व्यवस्थित फिटिंग झाली पाहिजे. आपण खूप मेहनत घेत असतो याच्या मागे. चला आता इथे बघा मी ब्लाऊज आहे ना उलटा करून घेणार आहे आता. आता इथे बघू शकता इथे मी आता मोजून घेणार आहे. ब्लाऊज उलटा केलेला आहे आणि इथे आपल्याला घ्यायचं आहे बघू शकता 8.5 इंच. टेप आपल्याला ह्या पद्धतीने ठेवायचा. हलक्या हाताने आपल्याला कपडा ओढायचा आहे, ब्लाऊज ओढायचा, जास्त नाही ताणायचा. इथे आपल्याला 8.5 इंचाला मार्किंग करून घ्यायची. आता कमरेला पण तसंच करायचं आहे. हे बघा आणि इथे हुकची बाजू आहे बरं काही, तर पूर्ण आपल्याला हुकापासून मोजून घ्यायचं आहे. तर इथे कंबर आहे त्या ताईचं 29 इंच, तर त्याचा चौथा भाग किती येतो 7.25 इंच. आणि हे बघा 7.25 इंचाला मार्किंग करून घेतले. आता ही लाईन तर येणार सरळ, बघू शकता इथे.
आता स्लीव्ज पण मोजून घेऊ आपण, तिथे मार्किंग करून घेऊ. हे बघा इथे 5.5 इंच फिटिंग आहे ह्या ताईच्या ब्लाऊजची. आता त्यांचं नेहमी मी ब्लाऊज शिवत असते, ते हे बघा अशी थोडीशी क्रॉसमध्ये येणार, पण मग आता काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला जसं असलं तसंच आपल्याला फिटिंग करायला लागते. हे बघा. आणि चला आता इथे मी शिलाई माराय घेतलेली आहे. आता इथे शिलाई मारताना पहिल्यांदा आपल्याला आहे ना थोडासा दाब उचलून घ्यायचा आणि कपडा थोडासा असा मागे पुढे करून घ्यायचा. आता शिलाई एकदम खालची वरची बरोबर आली पाहिजे, म्हणजे कपडा बरोबर आला पाहिजे या पद्धतीने. आणि खाली ना अशा घड्या वगैरे पडल्या नाही पाहिजे, याची पण काळजी घ्यायची आपल्याला. हे बघा. आता त्या ताई म्हणत होत्या काही पण करा, पण ब्लाऊज व्यवस्थित असं अजिबात बसत नाही आहे. आणि विकत घेतलं आहे म्हणे मी रेडीमेड हे ब्लाऊज कोणत्याही साडीवर, पण मग अजिबात बसत नाही. शोल्डर पण उतरतात आणि छातीतही बसत नाही, कमरेतही बसत नाही. पण फिटिंग करून द्या म्हणे. तर म्हटलं ठीक आहे, तर मला जेवढं येईल तेवढं मी करायचा प्रयत्न करणार. शोल्डर तर काही करू शकत नाही तिथे, कारण का त्याला भरपूर मोठे मोठे ते गळे असतात, त्याच्यामुळे आपल्याला काहीच करता येत नाही. नॉट जरी लावली तरी काहीच करता येत नाही. आता दुसऱ्या साईडला पण आहे ना, हे बघा. आता दुसऱ्या साईडला आपण काय करायचं, ज्या बाजूला आपण आय बनवतो ती आईची पट्टी सोडून द्यायची. ही बघा इथून, आणि त्याच्या पुढून आपल्याला टेपनी मार्किंग करून घ्यायची. आता इथे 7.25 इंचाला मार्किंग करून घेते. हे बघा. आणि इथे मार्किंग केल्यानंतर वरती पण आपल्याला आहे ना 8.5 इंचाला मार्किंग करायची इथे बघू शकता. आणि शिलाईवर शिलाई आली पाहिजे, खालचा वरचा कपडा व्यवस्थित पकडायचा आपल्याला. आता ते रेडीमेड आपण काही पण घेतो ना, कुर्ती वगैरे, तर ते मोठ्या मोठ्या शिलाई टाकलेले असतात, गाऊन वगैरे सगळंच. त्याच्यामुळे आपल्याला आहे ना बारीक शिलाई घ्यायची असते. आणि फिनिशिंगमध्ये व्यवस्थित आपल्याला कोणताही पण ब्लाऊज म्हणा, गाऊन म्हणा, अल्टर करायचा असतो, म्हणजे छान पण तो टिकतो पण आणि चांगला पण दिसतो. आता इथे बघू शकता, इथं आलेलं आहे 8.5 इंच. इथे मी मार्किंग करून घेते. हे बघा. आणि त्याच्यानंतर आता इथे ना वरती पण आपल्याला स्लीव्जला 5.5 इंच घ्यायचं आहे आणि पुढे फक्त 1/2 इंच कपडा शिल्लक राहतो. हे बघा, म्हणजे बघा कसं ब्लाऊज शिवलेलं आहे त्यांनी. म्हणजे 5.25 इंचाची स्लीव्ज फिटिंग आहे आणि कंबर तर 36 इंच कमरेचं माप आहे आणि छातीचं माप तर 40 इंच आहे. म्हणजे बघू शकता तुम्ही कसं शिवलेलं असतं ते. खूपच घाई गडबडीमध्ये शिवलेलं असतं ते, कसे पण मापं घेतात. आणि चला इथे पण आता खालच्या साईडला आहे ना दाब उचलून घ्यायचा, म्हणजे इथे लॉक करून घ्यायचं असतं. आपण सुरुवात करतो तिथून आणि त्याच्यानंतर जिथे आपली शिलाई संपते ना तिथपर्यंत. हे बघा, व्यवस्थित शिलाई मारायची. आणि अजून मी ना त्याच्या बाजूला पण एक एक शिलाई मारून घेते. आणि ब्लाऊज चांगलं आहे, बघू शकता, कपडा पण चांगला आहे, पण मग फिटिंग बरोबर बसत नाही, म्हणून त्यांनी माझ्याकडे अल्टर करायला दिला होता हा ब्लाऊज. आणि चला बघू शकता, ह्या पद्धतीने तुम्ही पण करू शकता असं. कोणाचं ब्लाऊज वगैरे तुमच्याकडे अल्टर करण्यासाठी आलं तर हे बघा. असं शिलाई पण हे बघा, मी एवढी छान अशी सरळच घेतली, व्यवस्थित अशी. चला इथपर्यंतच आजचा व्हिडिओ होता. आणि इथे बघू शकता, आता मी तुम्हाला आहे ना मोजून पण दाखवते. हे बघा, इथे मार्किंग करते. जिथे आपण शिलाई घेतली ना तिथून मार्किंग केल्यानंतर ज्या बाजूला हुक लावलेलं आहे ना त्या बाजूला आता मी परफेक्ट असं तुम्हाला मोजून दाखवते, कारण का मी एकदाच माप घेतलं. हे बघा, एकदम बरोबर कट टू कट 8.5 इंच इथे आलेलं आहे, बघू शकता. म्हणजे आपण टेलर काम करतो ना, काही पण शिवायचं, तर आपल्या पटकन असं लक्षात येतं. आणि काही काही ना असे
दुर्लक्ष करतात, असं कसं पण देतात. आता बाहेर वगैरे जर दिला ना, ते लोक असे कसे पण, आणि आपण घरगुती शिवतो ना, तर खरंच आपण आहे ना खूप सारे असे लक्ष देऊन शिवत असतो. काही गोष्ट छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात घेत असतो. हे बघा, खालच्या साईडला परफेक्ट असं इथे ना 7.25 इंच घेतलेलं आहे, बघू शकता. या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज असं अल्टर करायचं आहे. शिलाई पण छान सरळ आलेली आहे. चला, व्हिडिओ इथेच संपवते आता मी, आणि याच्यानंतर पण आहे ना पुढचे पण व्हिडिओ मी टाकत राहील. थोडंसं बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकले नाही, आणि गळा पण खूपच मोठा आहे पुढचा, आणि व्ही गळा आहे हा, बघू शकता. पूर्ण शोल्डर उतरतं इथलं. पण आता मी फिटिंग तर केली अशी, त्यांना काही नॉट वगैरे लावायची नाही, तर मी रेडीमेड नॉट लावून दिली असती त्यांना. चला, संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद.